नमस्कार मंडळी. मी हा व्हिडिओ मुद्दाम बनवते कारण सांगते मला माझी आजी खूप ओरडली की घरी एवढा छान मसाला बनवता येत असून बाहेरचा विकतचा मसाला का आणतेस. म्हणून मग मी माघार घेत हळू आवाजात विचारलं, घरी कसा बनवायचा ते सांग, मग नाही आणत. मग तिने सांगितलं, कांदा उभा बारीक चिरून घ्यायचा, खोबरं घ्यायचं, लसूण सोलून घ्यायचा आणि थोड्या लवंगा घ्यायच्या. लवंगा ऑप्शनल आहेत, तुमच्या चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत. मग आधी तव्यावर खोबरं भाजून घ्यायचं, मग तेल टाकून लसूण भाजून घ्यायचा आणि मग कांदा आणि लवंगा एकत्र भाजून घ्यायच्यात. तुम्ही कांदा तळून पण घेऊ शकता, तळून घेतला तर उत्तमच. मग हे सगळं थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यावर खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. खोबरं काढून घेतलं की नंतर कांदा आणि लसूण एकत्र बारीक करून घ्यायचे. अद्रक असेल तर थोडं अद्रक पण घ्यायची, त्याने छान टेस्ट येते. आणि मग थोडी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व एकजीव करून घ्यायचे. आरामात 3 ते 4 महिने हा मसाला टिकतो, त्यामुळं वर्किंग वुमन्स पण बनवून ठेवू शकता. विकतचा मसाला आणण्यापेक्षा हा आजीचा स्पेशली रिकमेंडेड केलेला मसाला आहे. एकदम आरोग्यासाठी आपल्या चांगला आणि घरी बनवलेला आहे, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. आणि जरी हा थोडासा पातळ होऊ शकतो, म्हणजे माप कमी जास्त झालं तर होऊ शकतो पातळ, त्यालाही काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर एकदम उत्तम, कारण फ्रीजमध्ये ठेवलं तर तो मसाला आपोआप थोडा करून घट्ट होत जातो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच रेसिपीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद.